मेरी क्रिसमस टू ऑल माय व्ह्यूअर्स। आज आपण आपल्या चॅनलवरती क्रिसमस स्पेशल रेसिपी बनवूया। खुसखुशीत क्रिस्पी मस्त डोनट्स। मधुगंधाज रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। मेरी क्रिसमस डोनट्ससाठी लागणारी सामग्री आहे 5 कप चाळून घेतलेला मैदा, 1.5 कप पिठी साखर, अर्धा कप वनस्पती तूप, 1 टीस्पून प्लस 1/4 टीस्पून बेकिंग पावडर, तळण्यासाठी तेल, 4 अंडे। आता आपण एका बाउलमध्ये किंवा परातीमध्ये वनस्पती तूप टाकून घेऊया आणि हे छान हाताने फेटून घेऊया। आपण हे पारंपरिक पद्धतीने करतोय म्हणून हाताने आम्ही फेटून घेतोय, नाहीतर आपण विस्कर किंवा बीटरने आजकाल हे सगळे कामं करू शकतो। पण हाताने फेटूनही अतिशय छान होतात आणि वर्षानुवर्ष जेव्हा हे सगळ्या गोष्टी नव्हत्या तेव्हा अशाच प्रकारे फेटून बनवले जायचे हे डोनट्स। तुम्ही बघा फेटता फेटता किती छान मस्त झालंय, एकदम फ्लफी झालंय आपलं हे तूप, तुम्ही बघू शकता। आता यात आपण अंडे फेटून ठेवलेत आपले 4 व्यवस्थित फेटून ठेवलेत, ते थोडे थोडे करून टाकायचे, सगळे एकत्र टाकायचे नाही, थोडे थोडे करून हे मिक्स करत जायचे। म्हणजे काय होतं ते व्यवस्थित मिक्स होतं हे मिश्रण, सगळं छान फ्लफी टेक्स्चर येतं त्याला। म्हणून लक्षात ठेवा अजिबात एक साथ सगळे अंडे ह्याच्यात टाकायचे नाही, थोडे थोडे करत आपण हे मिक्स करत जायचे। वर्षानुवर्ष मम्मी ह्याच पद्धतीने करत आलेली आहे म्हणून याच पद्धतीने आम्ही तुम्हाला दाखवतोय। तुम्ही बघू शकता आता पूर्णपणे व्यवस्थित सगळे अंडे ह्याच्यात मिक्स झालेले आहे, छान एकदम मस्त टेक्स्चर आले आहे ह्याला। आता ह्यात आपण आपली पिठी साखर जी आहे ती आपण चाळून ह्याच्यात टाकून देऊया आणि ती पण अशा प्रकारे हाताने हळूवार तऱ्हेने मिक्स करत जायची या मिश्रणात। छान मस्त फेटत जायचं हे सगळं, पूर्णपणे ही साखर आपल्याला या मिश्रणात विरघळून घ्यायची आहे। मिक्स झाली आहे बघू शकता तुम्ही सगळी। आता ह्यात आपण बेकिंग पावडर टाकून देऊया आणि बेकिंग पावडर टाकूनही सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। सगळीकडे व्यवस्थित लागलं पाहिजे आणि व्यवस्थित हे मिक्सचर झालं पाहिजे, ह्यासाठी आपण एक एक करून प्रत्येक घटक टाकतोय। कारण हे डोनट्सचं पीठ मळताना आपण कुठलाही पाण्याचा वापर करणार नाही आहोत, हे जे मिश्रण आपण बनवतोय ह्यातच मैदा ॲड करून आपल्याला ते करायचं आहे। डोनटचं पीठ, डोनटचं कणिक मळायचं आहे। आता ह्यात आपण थोडा थोडा करून बॅचेसमध्ये मैदा टाकायचा आणि हे पीठ मळायला घ्यायचं। पेटत गोल गोल करतच हा मैदा ह्याच्यात आपल्याला पूर्ण मिक्स करायचा आहे। हे डोनट अतिशय खुसखुशीत आणि छान होतात। काही डोनट मऊ आणि असे सॉफ्ट फ्लफीही असतात केक सारखे, ते तुम्ही यीस्ट किंवा दही असं सगळं टाकून बनवू शकता। ही एक खुसखुशीत आणि क्रिस्पी डोनटची रेसिपी आहे, तुम्ही बघू शकता। हळूहळू करून आपण एक एक कप टाकून मिक्स करतोय। 5 कप अशाच प्रकारे हळूहळू टाकून मिक्स करायचं। या ठिकाणी 2 कप टाकून झाल्यावर आपण इथं मीठ टाकायचं, थोडंसं किंचित चिमूटभर मीठ, ह्याने अजून छान चव येते। परत मैदा टाकून मळून घेऊया। पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। घट्ट व्हायला लागले आता हे मळण्याच्या हिशोबाने। व्हॅनिला इसेन्स टाकून घेऊया काही ड्रॉप्स। प्रकारे हळूहळू बॅचेसमध्ये मैदा टाकून आपण हे मळून घेतलंय पीठ, तुम्ही बघू शकता। सगळं कणिक आपलं व्यवस्थित मळून झालंय, कुठलंही पाणी लागलेलं नाहीये। 5 कप मैद्यामध्ये साधारण आपल्याला एक 45 डोनट्स आपल्याला होतात लहान मापाचे, आणि त्याच्या आतले गोल बॉल्स। हे मम्मी बनवते हे डोनट्स माझे एकदम फेवरेट आहेत। आता ह्याला काही रेस्ट करायची गरज नाहीये। आता एक मध्यम आकाराचा आपण गोळा करूया ह्याचा,
आणि तो आपण पोळपाटावर लाटून घेऊया। जाडसरच लाटायचं आहे आपल्याला, कारण आपले डोनट्स ह्याच्या दुप्पट आकाराने छान फुगले पाहिजे। छान फुगतातच, म्हणून थोडं जाडसरच लाटायचं। ही आमची क्रिसमस स्पेशल रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल। अगदी सोप्या पद्धतीने झटपट घरच्या घरी तुम्ही हे छान खुसखुशीत क्रिस्पी डोनट्स बनवू शकता। नक्की बनवा, ट्राय करा। आणि डोनट कटरनी हे कट करून घ्यायचे। अशा प्रकारे डोनट कटर वेगळ्या साईजचे मार्केटमध्ये मिळतात, ते तुम्ही घेऊन या, किंवा एक मोठं झाकण एक छोटं झाकण वापरूनही तुम्ही कट करू शकता। डोनट कट झाला की मी तुम्हाला दाखवते की किती साईजची आपण साधारण पोळी लाटलेली आहे। हे बघा, हे मधले बटन हे सुद्धा खूप आवडतात लहान मुलांना खायला, म्हणून मी हे मिक्स करत नाही, आवर्जून तळते। आणि या इतक्या मापापर्यंत आपण साधारण एवढ्या थिकनेसचे आपण लाटली होती ही पोळी, आणि डोनट्स आपण कट करून घेतलेले आहेत। सगळे डोनट्स आपण या प्रकारे कट करून घ्यायचे आणि कडकडीत तेलामध्ये मध्यम आचेवरती हे फ्राय करायचे। आपल्या महाराष्ट्रात अहमदनगर, औरंगाबाद या साईडला अशा प्रकारे भरपूर घरी डोनट्स बनवले जातात क्रिसमसला। तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कळवा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी, कसे झाले तुमचे डोनट्स। आलटी पलटी करत छान ह्याला फ्राय करत जायचं। आपल्या चॅनलला तुम्ही छान प्रतिसाद देत आहे, त्याबद्दल थँक्यू। असेच आमच्या सगळ्या रेसिपीज बघत राहा आणि शेअर करत राहा। दोन्ही बाजूला छान सोनेरी रंग येऊस तोपर्यंत ह्याला फ्राय करायचे। झालेत आता आपले फ्राय, छान गोल्डन ब्राऊन रंग आलाय, तुम्ही बघू शकता, मस्त छान फुगलेत। सगळे डोनट आता आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया। आपली रेसिपी रेडी आहे। या क्रिसमसला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला सांगा कशी झाली ते। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। मेरी क्रिसमस टू ऑल माय व्ह्यूअर्स।